राज्यात 2 नंबरचं लीड घेऊन निवडून येणारे खासदार ओमराजे निंबाळकर. विरोधी पक्षात असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांनाही लाजवेल आणि भल्या भल्या दिग्गज नेत्यांचा सुद्धा रेकॉर्ड मोडेल असं लीड 3 लाखांपेक्षा जास्तीचं लीड लोकसभा निवडणुकादरम्यान ओमराजे निंबाळकरांनी घेतलं. चर्चा झालीच की, कारण राज्यात 2 नंबरची मतं ओमराजे निंबाळकरांना होती. एवढं मोठं लीड भेटलंय. या खासदारात नेमकं अशी काय खासियत आहे जेणेकरून धाराशिवकर ओमराजे निंबाळकरांशिवाय दुसरा कुठेही शिक्का मारत नाही? उत्तर मिळालं असं मिळालंच असेल. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर सध्या हिरो बनलेत. रात्रीची वेळ, जवळपास 2 वाजलेले असतील. एक कुटुंब पाण्याखाली गेलेलं होतं. त्यांना वाचवायचं होतं. NDRFचे जवानसुद्धा पाण्यामध्ये जाण्याची हिंमत करत नव्हते. त्यावेळी ओमराजे निंबाळकर पाण्यात उतरले. कमरेपर्यंत पाणी आलेलं होतं. तरीही मागून दोर ओढवत होते. त्यांच्यासोबत NDRFचे जवानसुद्धा होते. खासदार पाण्यात उतरला आहे. त्यावेळी जवानांनासुद्धा आणखीनच स्फूर्ती आली आणि ते सुद्धा ओमराजे निंबाळकरांसोबत पाण्यात दिसले. पण प्रश्न तयार झाला. लोक म्हणले, फोटो काढले, व्हिडिओ काढले, स्टंट केला. रात्रीच्या 2 वाजता अंधाऱ्या रात्री पाण्यामध्ये उतरून तर दाखवा आणि मग त्याला स्टंट म्हणा. ओमराजे निंबाळकरांची नेहमीच सोशल मीडियावर व्हिडिओ दिसत असतात की ते व्यायाम किती पद्धतीनं करतात, त्यांचा योगा कसा आहे. पण आपली शरीरयष्टी सुदृढ असणं किती गरजेचं आहे आणि आपण तंदुरुस्त असणं किती गरजेचं आहे हे ओमराजे निंबाळकरांकडून पाहून कळतं. हा माणूस रस्त्यामध्ये चिखल असला तरी 2 व्हीलर घेऊन, स्वतः 2 व्हीलर चालवून रस्त्यातून, पाण्यातून, चिखलातून रस्ता काढत गावापर्यंत पोहोचला. अशा खासदाराला मानणंच पाहिजे आणि लोकांनीसुद्धा अशाच खासदारांना निवडून दिलं पाहिजे. निवडणुका येतात. आमदार खासदार पाम्पलेटं वाटवतात, तुम्हाला आमिष देतात, 4-2 रुपये हातात टेकवतात आणि झाला की आमदार आणि खासदार. काय कामाची हुश. आमदार खासदार आजपर्यंतचा इतिहास बघितला तर मराठवाड्यामध्ये गेल्या 80-90 वर्षांपासून असा पाऊस झाला नसेल, असा विक्रमी पाऊस मराठवाड्यात पडला. धोधो वाहणाऱ्या पावसानं अनेकांचे घरं, अनेकांचं कुटुंब, अनेकांचं उदरनिर्वाहाचं साधन उद्ध्वस्त केलं. गाई, म्हशी, शेळ्या, कुक्कुटपालन सगळं काही पाण्याखाली गेलं. अहो, उघं पीक जमीनदोस्त झालंय. सगळीकडे चिखल झालंय. घरांमध्ये पाणी शिरलं. मुलांची वह्या, पुस्तकं, दप्तरं सगळे वाहून गेले. हो, मायमाऊलींनी 50-100 रुपये कुठंतरी डब्याखाली ठेवले असतील की अडचणीच्या काळात कामाला येतील, तेही गेले. हजारो लोकांचा रोजगार उडवला आणि ज्या शेतकऱ्यांवरती आज आधीच पिकांना हमीभाव नसल्याकारणानं जीव देण्याची वेळ आलेली आहे, त्या शेतकऱ्यांकडून त्याचं उदरनिर्वाहाचं साधनच काढून घेतलं. हमीभाव सोडून द्या आणि मदत किती? प्रति शेतकरी 6,000 रुपये. काय होतं या 6,000 रुपयांमध्ये? जो बडा नेता, बडा आमदार असेल त्याच्याकडे असणारी तरी एक वस्तू तरी मला 6,000च्या खालची दाखवा. 50-60 1-1 कोटींच्या तुमच्या गाड्या, काही कोटींचे तुमचे बंगले, तुमचे पोरं हायफाय स्कूलमध्ये, हायफाय शाळेत, त्यांच्या एखाद्या परीक्षेची फीसुद्धा 7,000 नसणारे. तुम्ही जिथे स्विमिंग पूलला हे आमदार खासदार स्विमिंगसाठी जातात तिथे तरी 7,000 रुपये फी आहे का? त्या आमदार खासदार मंत्र्यांनी मिळून शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त संसाराची किंमत 7,000 रुपये ठेवली. ही वेळ शेतकऱ्यांमध्ये यायला लागली आणि हे शेतकऱ्यांना तुम्ही काय दिलं? एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईकांचे मदतीचे टेम्पो गेले. मिळालेल्या माहितीनुसार 60-70 टेम्पो जे होते ते धाराशिवकडे गेले. प्रताप सरनाईक धाराशिवचे पालकमंत्री आहेत. तुमचा खासदार तुमचा नसू द्या, पण एका राजकीय सत्तेमध्ये असणारा किंवा सरकारचा एक भाग असणारा व्यक्ती रात्रभर पाण्यात आहे आणि तिथे पालकमंत्री नाही. साधी गोष्ट आहे. 3 लाखांपेक्षा जास्त लीड घेतलेल्या ओमराजे निंबाळकरांव्यतिरिक्त दुसरी कोणाची मदत तिथे कोणत्या इंटेन्शनने येते ते तिथले लोक ओळखून येत. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी पाठवलेले टेम्पो आणि त्या टेम्पोमध्ये असणारे काही डाळ, तूर, तेल, तूप जे काही असेल 1-1 किलोचं, त्याच्यावर तुम्ही तुमची सगळी छपाई केली. गरज होती का हो? बरोबर आहे, तुम्ही राजकारणी व्यक्ती आहात, तुम्हाला बाप दाखवा नाही तर श्रद्धा घाला ह्या भूमिकेमध्ये राहावं लागतं. तसं केलं नाही तर तुम्हाला भविष्यातलं राजकारण, तुमच्या राजकारणाला स्कोप नाही आहे. मदत केली, चांगलंच केलंय. कित्येक लोक 7-8 दिवस झालेत उपाशी येतो, पण त्या मदतीच्या मागे त्यांच्या लोकांची तुम्ही चेष्टा करण्याचा प्रयत्न केलाय. त्या लोकांना माहिती आहे ही डाळ, ही आमची बाजरी, ही ज्वारी आम्ही पिकवतो, आम्ही पोत्याने पिकवतो आणि तुम्ही 1-1 किलो आणून दिले, त्याची ही फोटो सेशन होणार आणि त्याबाबत ही आमची खिल्ली उडवणार आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंची
बीडचे टेम्पो जे होते ते धाराशिवकरांनी मागे सोडले. आज परिस्थिती फक्त धाराशिवचीच नाही, बीडचीही अनेक एकदम भयानक परिस्थिती आहे. मराठवाड्यातल्या लोकांनी कधी एवढा पाऊसच बघितला नव्हता. सुरेश धसांनी हेलिकॉप्टर पाठवून तिथनं लोकांचे बचाव कार्य केलं. फक्त हेलिकॉप्टर पाठवून किंवा आपली पॉवर दाखवून सुरेश धस थांबले नाही. सुरेश धस पाऊस झाल्यापासून शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत, चिखल तुडवत जात आहेत. असा लोकप्रतिनिधी पाहिजे की तुमच्या सुखात सामील असो या नसो, पण दुःखात तुम्ही हक्कानं त्यांना हाक दिली पाहिजे. उमराजे निंबाळकरांनी जिंकलं, सुरेश धसांना ते जमलं. इतर लोक कुठे आहेत? मदती कुठे आहेत? आज उभा महाराष्ट्र मराठवाड्याकडे बघतोय. फक्त मराठवाड्यातच नाही, ते इतर भागांमध्ये परिस्थिती जास्तच बेताची आहे. तिथली लोक आरडामोरडा करून सांगतायत की तुम्ही पावसाची परिस्थिती असणार असताना धरणातून अतिरिक्त पाणी का सोडलं, यावरही विचार झाला पाहिजे. नेहमी सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होती. तिकडची पूरपरिस्थिती टाळण्यासाठी इकडे काही परिणाम त्याचे केले गेलेत का, हेही पाहणं सुद्धा गरजेचं असणार आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये दिली जाणारी मदत, पंचनामे करायला होत असलेला उशीर, लोकप्रतिनिधींचं होत असलेलं दुर्लक्ष आणि शांत असलेलं सरकार आणि विरोधक, विधान परिषद आणि विधानसभा दोन्हीकडेही विरोधी पक्ष नेताच नाहीये. सगळं काही सरकारच्या सोयीनं सुरू आहे. बरं, तुमच्या सोयीनं का होईना, किमान एकनाथ शिंदे बांधावर जात आहेत, चिखलात पायरं होत आहेत. मुख्यमंत्री कुठे आहेत? उपमुख्यमंत्री अजित पवार कुठे आहेत? आपत्ती कानामध्ये, पूरपरिस्थितीमध्ये लोकांना धीर देणं गरजेचं आहे. शिंदेसाहेब, तुम्ही मदत करत असालही जाहिरातबाजी टाळा. लोकांना जर तुम्ही केलेली मदत त्यांच्यापर्यंत पोहोचली तर लोक तुम्हाला डोक्यात ठेवतील, मनात ठेवतील. पण त्यामागे जर काहीतरी इंटेन्शन असेल आणि त्यामागे तुमचा प्रचार आणि प्रसार असेल तर ते शेतकरी भिकारी नाही आहेत. ते तुमच्याकडून आस लावतायत, सरकारकडून आस लावतायत. म्हणजे सरकार कोणतं देवदूत नाहीये, सरकार निवडून देणारेच हे लोक आहेत. सरकारपर्यंत जो काही निधीचा खजिना, मोठमोठे तुमचे बंगले होता, तो पैसा सुद्धा तुम्ही यांच्याच खिशातून उकललेला असतो. पण वेळ आली तेव्हा त्या खिशाची तर किंमत ठेवा. आज आधीच कांद्याला भाव नाहीये, कांद्याचा भाव पडलेला आहे आणि त्यात ही पूरपरिस्थिती. अहो, जे कांदे सध्या उभेच शेतात ते कांदे सुद्धा खालून सडलेत. कसं उभं राहायचं या लोकांनी? शाळा बंद, उदरनिर्वाहाची साधनं बंद, गायी, गुरं, शेळ्या, म्हशी सगळं काही गेलंय पाण्यात वाहून. लोकांच्या गोठ्यांनी आम्ही गाया, म्हशी मेलेल्या पाहतोयत. आणि सरकार म्हणून सगळी काही आज तुमच्याकडे प्रचार प्रसार थांबवा आणि शेतकऱ्यांसाठी जमिनीवर उतरा. जय महाराष्ट्र.